नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. एक महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर डिस्कशन करतोय. हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. असंख्य शिक्षक मित्रांनी महाराष्ट्रभर आंदोलनं केली. असंख्य शिक्षकांनी यावरती आपला विरोध वेगवेगळ्या माध्यमातनं इथे दर्शविला. त्यानंतर आता हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूरमध्ये आणि ह्या अधिवेशनामध्ये सुद्धा महत्त्वाचा मुद्दा हाच गाजला, की शिक्षकांना टी-ई-टी बंधनकारक का करावी? आता यावरती काय चर्चा झाली आजतागायत आत्तापर्यंतची थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. यामध्ये बरेचसे या अधिवेशनामध्ये विधान परिषदेचे पण काही सदस्य आहेत त्यामध्ये किंवा हिवाळी अधिवेशनामध्ये बऱ्याचशा मंत्र्यांनी सुद्धा म्हणजे विरोधी पक्षातले असू द्या किंवा स्वतः पक्षातले असू द्या, यांनी सुद्धा यावरती चर्चा घडवून आणली, लक्षवेधी विचारले, प्रश्न विचारले, त्याचं उत्तरं संबंधित विभागाचे मंत्री असतील, शिक्षण मंत्री असेल किंवा राज्यमंत्री असेल, यांनी काय काय उत्तर दिले थोडक्यात समजून घेऊया. टी-ई-टी शिक्षकांना बंधनकारकच करण्यात आलेली आहे. हे शीर्षक मी तुम्हाला आधीच दिलेलं आहे आणि ह्या शीर्षकाखाली तुमच्याशी बोलतो मी. यस, बंधनकारकच केलेली आहे. अजून तरी हिवाळी अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्र्यांकडनं काही प्रश्नांची उत्तर बघूया. आर-टी आणि एन-सी-टीचे नियम काय सांगतात हे पण त्यामध्ये उल्लेख केला गेला आहे आणि हा मुख्य बदल होण्याची शक्यता फार मोठी असणार आहे. तो मुख्य बदल काय मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो तुम्हाला. सो वन बाय वन आपण बघूया. पहिले की बातमी आलेली आहे, लोकसत्ता न्यूज पेपरला आलेली बातमी आहे, नागपूरची एडिशन आहे. शिक्षकांना टी-ई-टी अनिवार्यच म्हणजे बंधनकारकच. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2027 ही शेवटची मुदत देण्यात आलेली. मग यामध्ये आणि बरेचसे मुद्दे इथे एक्सप्लेन केले. हे सगळे मुद्दे तुम्हाला छोट्याशा मुद्द्यांशी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो मी तुम्हाला. इथे दादा भुसे साहेब शालेय शिक्षण मंत्री आपले त्यांनी काय म्हटलं ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. दुसरी न्यूज लोकमतनी दिलेली आहे. लोकमतनी नागपूर एडिशन आहे. टी-ई-टी संदर्भात समिती स्थापन करण्याचा शासनाचा निर्णय. आता हे कोण बोललं तर राज्यमंत्री भोयर साहेब बोलले बघा. विधान परिषदेत शालेय शिक्षण राज्यमंत्री भोयर यांची माहिती. विरोधकांचा सभात्याग. आता यावरती मुद्दे काय महत्वाचे तुम्हाला 2 ते 3 मुद्दे मी सांगतो बघा. त्यात आपले शालेय शिक्षण मंत्री साहेबांनी काय म्हटलंय तुम्ही बघू शकता, की त्यांनी म्हटलंय टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण होणे ही केंद्र सरकार आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या अखत्यारीतील बाब असल्याने राज्य सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही. म्हणजे यांनी बॉल उचलला आणि तिकडे फेकून दिलाय, आता तुम्ही तिकडे जा, तो बॉल तिकडे पडलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. टी-ई-टी सक्तीविरोधात फेरविचार याचिका सादर करता येईल का या संदर्भात विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागवला. जे महाराष्ट्र राज्याचं डिपार्टमेंट आहे विधी आणि न्याय विभाग यांचा अभिप्राय घेतला की या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अगेन्स्ट पुनर्विचार याचिका टाकता येईल का. तर त्यांनी काय सांगितलं, मात्र हे प्रकरण परत एकदा फेरविचार याचिका सादर करण्यासाठी सुयोग्य नसल्याचे मत त्यांनी दिले आहे. असं ते मत त्यांनी दिलं ते यांनी सांगितलं. सो इन दॅट केस म्हणणं काय की याच्यात काही आम्ही बदल राज्य सरकार काही करू शकत नाहीये. शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून सुद्धा माझ्या काही हातात नाहीये. हे सगळं केंद्र सरकार आणि शालेय शिक्षण परिषदेच्या हातात आहे असं त्यांनी सांगून टाकलेलं आहे. याच्यापूर्वी याच्यावरती मला सांगा ऑथराईज असं काही शालेय विभागाने किंवा शिक्षण मंत्रालयाने काही काढलंय की नोटीस? काहीच काढलं नाही अजूनपर्यंत, काही दिलेलं पण नाही, स्पष्टता काहीच नाही अजूनपर्यंत. म्हणजे शिक्षकांनाही कळत नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय, मग आपल्याला लागू होणार आहे का? शिक्षण विभागाने अजून लेटर तर काही दिलेलं नाहीये. त्यामुळे बरेच शिक्षक म्हणतात की आम्हाला शिक्षण विभागाचं काही नाहीच लेटर अजून. सो ते अनभिज्ञ पद्धतीने हे सगळं चालू आहे. आता बघा मी तुम्हाला काही मुद्दे एक्सप्लेन करतो आणि हे मुद्दे या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चेले गेले. त्यातला पहिला मुद्दा आहे टी-ई-टी पात्रता हा विषय केंद्र सरकार आणि राष्ट्रीय शिक्षण परिषदेचा आहे असं शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलंय. म्हणजे टी-ई-टी कंपल्सरी करावी असं आर-टी 2010 मध्ये सांगण्यात आलंय. आर-टीचे निकष हे केंद्र सरकारचे निकष आहे, एन-सी-टीचे निकष हे केंद्र सरकारचे निकष आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचं हे सुद्धा लागू होते ते केंद्र सरकारला. सो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला, तो निकाल फक्त महाराष्ट्र राज्यासाठी नाहीच आहे, तो पूर्ण भारतातील सगळ्याच राज्यांसाठी केंद्रशासित प्रदेशासाठी लागू आहे. मग हा जो मुद्दा आहे सर्वोच्च न्यायालयाने जो टी-ई-टी कंपल्सरी केली, हा मुद्दा हा केंद्र सरकारचा आहे. राज्य सरकार यात हस्तक्षेप करू शकत नाही आणि राज्य सरकार याच्या अगेन्स्ट केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या ह्या मुद्द्यावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका पण टाकू शकत नाही. असं एकंदर हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा शिक्षण मंत्र्यांनीच हे उत्तर दिलंय की विधी व न्याय विभागाचे म्हणणे काय. आता यावरती बऱ्याच काही दिवसांपूर्वी बरेचशी आंदोलनं पण झाली की पुनर्विचार याचिका टाकायला पाहिजे होती. तो पुनर्विचार याचिका का नाही टाकली याचं त्यांनी उत्तर यामध्ये दिलंय की
पुनर्विचार याचिका राज्य सरकारला टाकताना इथे न्याय आणि वित्त विभागाचे मदत घ्यावी लागते, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं आणि त्यांच्या म्हणण्यानुसार असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये राज्य सरकार हस्तक्षेप करू शकत नाही, राज्य सरकारचे इथे काही हक्क नाही किंवा राज्य सरकार यावरती काही याचिका टाकू शकणार नाहीये. सो त्यांच्या म्हणण्यानुसार यांनी तिथे पण थांबलंय की आता हे सगळं केंद्र सरकारच्या अंडर आहे. तिसरा मुद्दा आहे की पुनर्विचार याचिकाबाबत समिती नेमणार. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी अनाऊन्स केले विधान परिषदेमध्ये. त्यांनी सांगितलं की म्हणजे बऱ्याचशा उमेदवारांनी याच्यावरती प्रश्न उपस्थित केले. त्यावेळेस पंकज भोयर साहेब म्हटलंय की ठीक आहे, आम्ही प्रयत्न केला, पुनर्विचार याचिका टाकण्याचा प्रयत्न केला, पण पुनर्विचार याचिका टाकता येत नाही असं न्याय विभागाने सांगितलं. दुसरं, आम्ही याच्यावरती परत विचार करून पुनर्विचार याचिका टाकायची का, किंवा याच्या संदर्भात ना अभिवक्ता जे आहेत ना महाराष्ट्र सरकार, राज्य सरकारचे, त्यांच्याशी डिस्कशन करतो. डिस्कशन करण्यासाठी आम्ही एक समिती नेमतो. मग या समितीच्या मार्फत हे सगळं डिस्कशन करून आम्ही याचा निर्णय घेऊ, पुनर्विचार याचिका टाकण्यासंदर्भात निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं. पण हे फक्त कागदी घोडे नाचवायचे असतात तसं नाचवलं गेलेलं आहे की यस आम्ही विचार करतो, परत एकदा समिती नेमतो, परत समितीचा अहवाल, परत समितीच्या गाठी भेटी, परत चर्चा, परत खर्च आणि परत रिझल्ट तोच येणार आहे. अरे समिती नेमण्याची गरज नाही, सगळ्यांनाच माहिती ना प्रकरण काय चालू आहे. सगळ्या म्हणजे तिथे अधिवेशनात बसल्या सगळ्याच मंत्र्यांना, सगळ्याच सदस्यांना माहिती प्रकरण काय आहे. असं नाही किती अडणी असू द्या एखादा, त्याला सुद्धा माहिती की प्रकरण काय चालू आहे, की ह्या जे शिक्षक 20-20, 25-25 वर्षापासून शिकवतात त्या शिक्षकांची परीक्षा घ्यायचं ठरवलंय असं अडाणी माणसं सुद्धा समजायला लागलंय की असं होतंय बाबा. त्याला त्यातल्या गोष्टी माहिती नसतो, म्हणतो हा घ्यायलाच पाहिजे, काय म्हणतो नाही घ्यायला पाहिजे. ह्या गोष्टी जर तरवर जातात. आणि मग पुढे मुद्दा येतो की शिक्षक संघटनांची पुनर्विचार याचिकाबाबत सदस्य अभिजित वंजारी साहेबांनी काय म्हटलंय. त्यांनी म्हटलंय की ठीक आहे, राज्य सरकारने पुनर्विचार याचिका टाकलेली नाही, राज्य सरकारने याला कारणं देऊन टाकली, केराची टोपली तिकडे ढकलून दिली. सो या संदर्भात महाराष्ट्रातले ज्या शिक्षक संघटना आहे, मुख्याध्यापक संघटना यांनी एकत्र येऊन पुनर्विचार याचिका टाकलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये असं त्यांनी सांगितलं इथं. सो त्यांनी टाकलेली ही याचिका आहे, याला जर अजून याची याचिकेवर सुनावणी होणार आहे, याच्या केसेस चालणार आहे. सो जोपर्यंत याचा निकाल येत नाही ऍटलिस्ट तोपर्यंत तरी शिक्षकांना कंपल्शन आणि बंधनकारक आणि डेडलाईन देऊ नका अजून तुम्ही त्यांना. 31 ऑगस्ट 2027 पर्यंत डेडलाईन असं काही सांगू नका अजून. ही भीती मनात घालू नका अजून त्यांना शिकवण्यावरती इतर गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट होऊ द्या. तर यांचं म्हणणं होतं की पुनर्विचार याचिका यांनी टाकली, तुम्ही नाही टाकत नाही, यांनी टाकली ना, यांचा निकाल लागेपर्यंत तुम्ही अजून काही याच्यावर डॉक्युमेंटरी किंवा तुमचं पत्र किंवा काही सूचना किंवा असं काही सांगू नका. उलट त्यांना दिलासा द्या की ठीक आहे, जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत आपण याला डेडलाईन देत नाही, हे पुढे बघू आपण काय करायचं, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष काय बघू आपण, असं काहीतरी तुम्ही दिलासादायक ह्या शिक्षकांना पत्रक द्यायला पाहिजे होतं असं अभिजित वंजारी साहेबांचं म्हणणं आहे. आता त्यांचं म्हणणं आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो, त्यात एखाद 2 शब्द माझा ऍड झाला असेल समजून घ्या मला काय म्हणायचं. सो हे सगळे महत्वाचे मुद्दे आतापर्यंत अधिवेशनात चर्चेले गेलेले आहेत. आता यामध्ये बघा अतिमहत्वाचे मुद्दे यातनं बाहेर काय येतात. पहिला मुद्दा काय, अल्पसंख्याक शाळांना 100% सूट दिलेली आहे. त्या शिक्षकांना टीईटी कंपल्सरी नाही, पात्रता परीक्षा कंपल्सरी नाही. पात्र होण्यासाठी शेवटची मुदत अजूनपर्यंत ऍज इट इज आहे 31 ऑगस्ट 2027 आहे, कारण 1 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला होता. वर्षातून 2 किंवा 3 वेळा टीईटी होणार असं पण सांगण्यात आलंय, अशी पण मागणी करण्यात आली होती काही सदस्यांकडनं. सो ऑलरेडी याच्यावरती परिषदेने किंवा शिक्षण विभागाने सांगितलंय की कमीत कमी म्हणजे एनसीटीच्या किंवा आरटीच्या नॉर्मनुसार 2दा तर घ्यायलाच पाहिजे होती, आतापर्यंत झालीच नाहीये, पण आता घेतली जाईल असं शिक्षण विभागाने मागे न्यूज दिली होती. 2 वर्षात पात्रता न झाल्यास सध्या तरी कंडिशन तीच आहे, याच्यावरती अजून काहीच ऑथराईज आलेलं नाहीये. 2 वर्षात तुम्ही पात्र नाही झाले तर तुम्हाला इथे रिझाईन करावं लागतंय किंवा तुम्हाला इथे काय म्हणूया आपण नोकरी सोडावं लागणार आहे म्हणजे तुम्हाला, आणि तुम्ही जर पात्र झाला तर मग कंटिन्यू करता येणार किंवा पदोन्नती पण तुम्हाला मिळणार. ते ॲज इट इज आहे. 5 वर्ष ज्यांना शिल्लक आहे, 5 वर्ष किंवा 5 वर्षापेक्षा कमी, त्यांना टीटी कंपल्सरी नाहीये, फक्त त्यांना पदोन्नती मात्र मिळणार नाहीये. हे ॲज इट इजच आहे, याच्यात काही अजूनपर्यंत ऑथराईज बदल झालेला नाहीये. आणि शिक्षक संघटना पुनर्विचार याचिका निकाल प्रलंबित आहे तोपर्यंत तरी यांनी थांबायला पाहिजे असं तिच्या सदस्यांची मागणी होती. असे मुद्दे चर्चेले. आता याच्यातनं बघा हे सगळं चालू आहे फक्त काय इकडून तिकडं चालू ढकले काम चालू आहे. बघा हा सगळा प्रयत्न शिक्षक संघटना, मुख्याध्यापक संघटना जे याच्याशी निगडीत आहे ते सगळेच प्रयत्न करतात.
सो याच्यावरती बदल घडून यावा अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि इग्नाइट अकॅडमी सर्वस्वी तुम्हाला पाठिंबा देते की व्हायला पाहिजे. आम्ही नागपूरला सुद्धा इथे शिक्षक अभियोग्यताधारकांचं आंदोलन चालू आहे, त्याला सुद्धा आम्ही पाठिंबा दिला. संदीप कांबळे सरांशी बोलणं पण आमचं झालं. जेवढी मदत आम्हाला करता येईल तेवढी मदत आम्ही नक्कीच त्यांना केलेली आहे. सो इथे सुद्धा जे शिक्षक आहेत त्यांना टीईटी बंधनकारक करण्यात आलं, त्याला सुद्धा आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे, पूर्णपणे पाठिंबा आहे. आता हे सगळं करत असं सगळं झालं, एक शेवटचा मुद्दा तुम्हाला कदाचित अपेक्षित नसतानाही मी तुम्हाला सांगतोय. मी परत मुद्दा क्लिअर करतो. अपेक्षित नसताना एक मुद्दा तुम्हाला मी ऍड करून सांगतो. तो मुद्दा काय, हे सगळं झालं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, ओके ओके ओके, तुम्ही सगळं सांगितलं कारण नाही होणार नाही होणार नाही होणार नाही होणार, करावंच लागलं करावंच लागलं करावंच लागलं करावंच लागलं. सो अजून यांना मग काही देता नाही तुमच्याकडनं, ऍटलिस्ट त्याच्यावरती विचार करा तुम्ही. बघा हा शेवटचा मुद्दा सांगतो मी, हे सगळं करून जर थकलोन काही झालंच नाही, होतच नाहीये, सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे जाताच येत नाही असं म्हणणं असेल तुमचं सगळं, तर ऍटलिस्ट ह्या मुद्द्यांवरती पण तुम्ही काहीतरी विचार करायला पाहिजे. म्हणजे काय, तुम्हाला शेवटचा पर्याय काय तुम्हाला म्हणतो मी, की सपोज बघा तुम्हाला माहिती असेल IAS सारखं जे ट्रेनिंग असतं, IAS किंवा एखाद्या डिपार्टमेंटमध्ये जे अधिकारी असतात त्यांचं ट्रेनिंग असतं बघा, त्या डिपार्टमेंट अंतर्गत ट्रेनिंग असतं. म्हणजे ट्रेनिंग त्या डिपार्टमेंटकडनं ठेवलं जातं, त्यासाठी व्याख्याते आणले जातात, तो कार्यक्रम ऑर्गनाईज केला जातो, त्याचा जेवढा खर्च एवढा केला जातो, त्या ज्यांना ट्रेनिंग द्यायचंय त्यांना राहण्याचा खाण्याचा सगळा खर्च केला जातो, त्यांना लागणाऱ्या वस्तूंचा TD काय एक्सपेन्स तो पण दिला जातो. सो माझं म्हणणं आहे की ठीक आहे, शिक्षकांना तुम्ही टीट द्यायला लावताय ना, चला द्यायला तयार झाले, ते तुम्ही जसं यांना ट्रेनिंग देतात त्याच्या अंडरच तुम्ही यांच्यासाठी काहीतरी स्कीम काढा शिक्षकांना. तुम्हाला वाटतं यांना ट्रेनिंग दिल्यानंतर काहीतरी म्हणजे शिक्षकांमध्ये नवी एनर्जी येईल, शिक्षक अजून डेव्हलप होतील, येणाऱ्या पिढीला चांगलं डेव्हलप करतील असं मला वाटतं ना. सो चला, हे शिक्षक रेडी झाले तर तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी हे ऑर्गनाईज करा, त्यांना सवलत द्या, खर्च करा त्यांच्यावरती, काहीतरी स्कीम काढा तुमच्या डिपार्टमेंटकडनं आणि या महाराष्ट्रात सगळ्या शिक्षकांना तुम्ही वेळ द्या. हे शिक्षक पास होऊन दाखवतील तुम्हाला, काय अवघड आहे ह्याच्यात, काय अवघड करून दाखव त्यांना, हे द्या ना मग तुम्ही. बाकी डिपार्टमेंटला आहे ना, आम्ही वेगळं मागत नाहीच आहे, माझं पर्सनल मागणी असेल तर मी काय वेगळं मागत नाहीये, इतर ठिकाणी सगळ्या डिपार्टमेंटला तुम्ही देतात ना, मग मी पर्सनली म्हणतो की हे ह्या शिक्षकांना पण द्या, करतील ती तयारी, त्यांना ट्रेनिंग द्या, त्यांना कोचिंग द्या, त्यांना बुक्स घ्यायला पुस्तकं द्या, त्यांना एखादी कन्सेप्ट, आता बऱ्याच वर्षामुळे एखादा शिक्षक जर फक्त विज्ञान शिकवतोय, त्याला इतर गणिताचा अभ्यास करायचा आहे, त्याला काहीतरी बेसिक ट्रेनिंग तर द्या, त्यांना ट्रेनिंग ऑर्गनाईज करा, त्यांना द्या, सवलतीमध्ये द्या, फ्रीमध्ये द्या. सुट्ट्या बघून परीक्षांचं नियोजन करा. परीक्षा कधी घेतात तुम्ही, त्यांना अभ्यास करायला वेळ आहे का? शैक्षणिक कामांचा इतका बोजा येऊन पडलेला आहे, त्यात ह्या आचारसंहिता, निवडणुका, इतका बोजा येऊन पडलेला आहे. घराचं जबाबदारी आहे, घरात आईवडिलांची जबाबदारी आहे, पोरांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे, बायकोची कामं असतात ना, म्हणजे फिरायला घेऊन जाणं असेल, शॉपिंग करणं, अरे सगळेच आहे. तुम्ही जे अनुभवतात ते सगळ्यांच्याच गोष्टी आहेत ना. आईवडिलांचा दवाखाना असू शकतो, भावा बहिणीचं काय असू शकतं, लग्नकार्य असू शकतं, ह्या सगळ्या जबाबदारीतून त्याला कुठे वेळ मिळतो अभ्यासाला. सो मग सुट्ट्या बघून तुम्ही परीक्षेचं नियोजन करा. उन्हाळ्यात सुट्टी असतात ना, त्या दरम्यान एखादी TET घ्या ना तुम्ही, का घेत नाहीये, मध्येच घेणार तर मग कसा अभ्यास करणार. त्यांची एक्झाम म्हणजे ते ज्यांना शिकवतात त्या पोरांची एक्झाम आणि त्यांची पण एक्झाम एकाच वेळेस येते, कसं काय देणार आहे, कसं काय होणार आहे सगळं, नाही का. अभ्यासासाठी पगारी रजा देऊन बघा, त्यांना द्या स्वातंत्र्य, फ्रीडम द्या, 6 महिने द्या त्यांना वेळ, 5 महिने, तुम्हाला काय वाटतं त्यानुसार वेळ द्या तुम्ही. तुमची कॅल्क्युलेशन करा, काय कॅल्क्युलेशन असेल ते, पगारी रजा देऊन टाका, त्यांना सुट्ट्या देऊन बघा. ते शिक्षक तुम्हाला स्वतःहून सिद्ध करून दाखवतील ना, पहिल्या अटेम्प्टमध्ये दाखवतील, परत परत अटेम्प्ट घ्यायची पण गरज नाही पडणार. अशैक्षणिक कामांचा ताण कमी करा. खूप अवाढव्य ताण वाढवून ठेवलेला आहे. तुमचे ते ॲपच इतके आहे की त्या ॲपला सगळं भरता भरता दिवस संपून जातो. ॲप आलं तर इंटरनेट नाही, इंटरनेट आलं तर ॲप गायब होतं, काय काय हँग होऊन जातंय. या सगळ्या गोष्टीत ना हा शेवटचा पर्याय, याच्यावरती विचार करा. याच्या पलीकडे पण अजून काही मुद्दे असू शकतात. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. तर ह्या सगळ्या मुद्द्यातनं असं जाणवतं की राज्य सरकार या संदर्भात काहीच करू शकत नाहीये, असंच नेहमी उत्तरं पुढे येत आहे. आता हे केंद्र सरकारच ठरवणार आहे किंवा जी याचिका पडल्या पुनर्विचार याचिका, त्यावरती काय निर्णय होतो हे सगळं ठरणार आहे. अजून एक मुद्दा तुम्हाला मी जो बोललो सुरुवातीला, एक बदल होऊ शकतो की 2010 पूर्वी जे शिक्षक लागू झालेले शिक्षक म्हणून कदाचित त्यांचा तरी विचार व्हायला पाहिजे. हा पण कदाचित विचार होऊ शकतो, ही शक्यता या अधिवेशनामधनं समोर आली की याचा विचार सरकार करू शकतं. यावर काही बदल करता येऊ शकतो का, NCDचे नियम बदलता येऊ शकतात का, त्यामध्ये नियमाने बदल करता येऊ शकतो का, यावर थोडासा विचार केला जाऊ शकतो. आणि तो जर झाला तर अजून चांगली गोष्ट, पुन्हा फुलाची पाकळी, काहीतरी तर शिक्षकांसाठी हे केलं जाऊ शकतं. बाकीच्यांना लागू करा असं आमचं म्हणणं नाहीच आहे. सो तुम्ही विचार ह्या सगळ्या टप्प्यांमध्ये सगळ्याच पद्धतीने करायला हवा असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. सो बघूया निर्णय काय तो. पण तुम्हाला हे सगळं बघितल्यानंतर काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. काही अडचण असेल आमच्या टीमशी बोलायचं तर ह्या नंबरला कॉल करा आणि हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या सगळ्या ग्रुपमध्ये
नक्की शेअर करा. अशाच पद्धतीने बरोबर सगळ्यांच्या सोबत पाठिंबासहित आम्ही तुमच्यावर आहोतच. यात काही शंका नाही आहे. पण जिथे जे तुम्हाला मदत वाटली ते आम्ही तुमच्याबरोबर नक्कीच राहू. यात काही शंका नाही आणि जे घडतंय ते आम्ही फक्त तुम्हाला सांगत असतो, इन्फॉर्मेशन देत असतो. बाकी यावर तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.